उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई शहरात पुन्हा गारठा. 31 डिसेंबर पर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज. नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक राजकीय बातम्या ज्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे, परंतु बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय गोटातूनच अत्यंत मोठी आणि धक्कादायक अशी बातमी समोर येते. बातमी शिंदे सेनेसंदर्भात आहे. तर शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोघांना ताब्यात घेतलाय. तर शिवसेनेच्या दोघांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलाय. त्यामुळेच गटबाजीतून किणीकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. मात्र याबाबत अद्याप तरी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनी सुद्धा अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिलाय. अजय दुधाणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अजय, काय सांगाल? किणीकरांना धमकीचा काय फोन आला, हत्येचा कट त्यांचा रचला गेला बोललं जात आहे, आणि अशात आता शिवसेनेच्या 2 जणांना समन्स बजावण्यात आलाय चौकशीसाठी. बरोबर आहे. आता जे अंबरनाथ मधले नवनिर्वाचित आमदारांनी 4 टर्म इथे राहिलेले जे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांना त्यांच्या काही समर्थनांना म्हणजे जवळच्या माणसांना माहिती भेटली की तुमच्याबद्दल असा कट रचला जाते आणि तुम्ही जेव्हा लातूरला लग्नाला जाणार आहे 26 तारखेला, त्या तिथे तुमचा म्हणजे तुमच्या हत्येचा कट रचला गेलेला आहे. त्यावरनं बालाजी किणीकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती असं बोललं होतं. आणि याच्यावरनं 2 दिवसापूर्वी अंबरनाथ मधून 2 जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. ते ठाणा गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून 2 जणांना जे मोठे नेते अंबरनाथ मधले बोलले तर त्यांना समन्स देण्यात आलेले आहे. आणि त्या समोरच्या व्यक्तीकडे ज्यांना समन्स देण्यात आलेले आहेत त्यांच्या घरात काही कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी बाबा आमचा कार्यक्रम संपल्यावरती आम्ही तुमच्या समोर येतो असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आता पुढे जी खळबळ माजलेली आहे, अंबरनाथ मध्ये जे आमदार आहेत त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय आणि त्यांची सुपारी दिली जाते. त्यामुळे अंबरनाथमध्ये वेगळीच चर्चेला उदाहरण आलेलं आहे. नक्कीच धन्यवाद अजय, आपण या सविस्तर माहिती दिली. त्या संदर्भात अतिशय गंभीर अशी माहिती आहे. शिवसेनेचेच आमदार बालाजी किणीकर यांनीच स्वतःच पोलिसांमध्ये जात त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय अशी माहिती दिली आहे. एकंदरीतच राज्यभरात गुन्हे वाढतायत, राजकारण्यांच्या हत्या होत आहेत आणि म्हणून या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. आणि यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळूयात. सुट्टीत पर्यटनासाठी निघालेल्यांसाठी ही अत्यंत मोठी बातमी आहे. कारण तुम्ही जर रेल्वेनं आपल्या आवडत्या पर्यटन स्थळी जाण्यास इच्छुक असाल तर तुमचा संतापच होणार आहे. ऐन सुट्ट्यांच्या सीझनमध्ये IRCTCची वेबसाईट ठप्प झालेली आहे. गेल्या 10 दिवसांत दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय. ऐन सुट्ट्यांच्या काळात IRCTCची वेबसाईट आणि ॲप ठप्प झालाय. त्यामुळे प्रवाशांचा संताप होतोय. तात्काळ तिकीट करणाऱ्यांना अडचणीचा सामनाही करावा लागलाय. 9 डिसेंबरला सुद्धा IRCTCची वेबसाईट ही डाऊन झाली होती आणि त्यानंतर आज सुद्धा IRCTCची वेबसाईट काही काळासाठी ठप्प झाली. यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे. घेऊयात राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा. कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला काल शेगावमध्ये अटक करण्यात आली होती. वेश बदलण्यासाठी विशाल गवळी सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला होता आणि दाढी करतानाच सलूनमध्ये गवळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला शेगाव इथून सलूनमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हाचे त्या दुकानातील CCTVचं फुटेजही साम टीव्हीच्या हाती आलंय. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडलेत. एका ड्रममध्ये हे मृतदेह आढळले असून दुर्वा मरवाने, कार्तिकी मकवाने अशी मुलींची नावं आहेत. लोणावळ्यात खाकीचा रक्षकच भक्षक झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. बंदोबस्तावरच्या पोलिसाने 5 वर्षांच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केले आणि या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सस्तेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्यांना पत्नी मुलासह सासू मेहुण्याची बेछूट गोळीबार करत हत्या करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत पत्नी जागीच ठार झाली असून चिमुकल्यासह सासू मेहुणा गंभीर जखमी झालाय। दरम्यान पोलिसांनी या आरोपीला पोलीस कर्मचाऱ्याला अटकही केली आहे। नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। दिंडोरीतील लॉजवरती सुरू असलेल्या या छापखान्यातून प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत। शिवाय 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्याही ठोकल्यात। गोव्याच्या कळंगूट समुद्रात पर्यटकांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली बोट उलटली आहे। या दुर्घटनेत रत्नागिरीच्या खेडमधील सूर्यकांत पोफकळकर यांचा मृत्यू झालाय, तर 20 पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असून मोठ्या लाटेनं बोट बुडाल्याची माहिती आहे। राजस्थानात आजारी पत्नीची काळजी घेण्यासाठी पतीनं सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली, मात्र पतीच्या ऑफिसमधल्याच निरोप समारंभात पत्नीला मृत्यूनं गाठलं। त्यामुळेच आनंदाचं वातावरण क्षणार्धात दुःखात बदललं। वर्षभरात 35,000 विद्यार्थी बेकायदा परदेशात गेल्याच्या संशयावरून ईडीनं देशभरात 8 ठिकाणी छापे टाकलेत। मुंबई आणि नागपुरातल्या 2 संस्थांमार्फत 35,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचा करार केलाय। याच प्रकरणी 2 आरोपींची खातीही गोठवण्यात आली आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास नकार दिलाय। याचा निषेध करण्यासाठी उद्धव सेना रस्त्यावरती उतरणार आहे। बेस्ट कामगार सेनेच्या वतीनं महापालिका आयुक्तांच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे। कोकणच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ पडली आहे, त्यामुळे पर्यटकांनी कोकण सध्या फुल झालंय। न्यू इयर सेलिब्रेशनसाठी रत्नागिरीत सध्या पर्यटकांची मोठी गर्दी दिसतेय। नाताळची सुट्टी आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं सध्या कोकणात दाखल होत आहेत। देवगड, मालवण आणि वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची गर्दी दिसतेय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल होत आहेत। फेब्रुवारीपासून JNPA ते गेटवे हे अंतर अवघ्या 25 मिनिटांत पार करता येणार आहे। प्रवास सुविधेसाठीच आता स्पीड बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय। यासाठी लागणाऱ्या निधीला सुद्धा मंजुरी मिळाली आहे। आज पुण्यातल्या शंकरपेठ रोड, गुरुवारपेठ, बुधवारपेठ, गंजपेठ, महर्षीनगर, नानापेठ, सारसबाग या परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। भवानी पेठेतील जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल, तर उद्या सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। बँक खात्याचं KYC झालेलं नाही अशांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन DBTद्वारे थेट बँकेत जमा होणार आहे। मात्र ज्यांचं KYC होऊ शकत नाही त्यांचं काय करायचं याबाबत सरकारकडून स्पष्ट निर्देश आले नाहीयेत। पुण्यातल्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। भवानी पेठेतील जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहील, त्यामुळे उद्या सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होऊ शकतो। विमान प्रवासात किती हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकता या नियमामध्ये आता बदल करण्यात आलाय। नव्या नियमानुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाता येईल। प्रवासी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतील। यवतमाळ विभागाच्या बसमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत तब्बल 1,30,32,000 महिलांनी एसटीनं प्रवास केलाय। याद्वारे एसटी परिवहन महामंडळाला 37,42,15,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। पुण्यात जप्त केलेल्या हजारो किलो केबल्स कचऱ्यात फेकण्यात आल्या आहेत। महापालिकेनं राबवलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये विद्युत विभागानं बेकायदा टाकलेल्या केबल्स जप्त केल्या, त्यामुळेच त्याची थेट कचऱ्यामध्ये टाकून विल्हेवाट लावण्यात आली आहे। मालवणच्या राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी केली जाते। त्याच्या खोदकामालाही सुरुवात झाली आहे। तब्बल 60 फूट उंच पुतळा उभारण्यात येतोय। त्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आलं असून 20 कोटी रुपयांची निविदाही काढण्यात आली आहे। द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किड्सच्या यवतमाळ केंद्रातर्फे घर बांधकामातील विविध वस्तूंचं डिझाईन
वॉकचं प्रदर्शन येत्या 28 ते 30 डिसेंबरला भरवण्यात येणार आहे. शहरातील पोस्टल ग्राउंडवरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. विमानातील सुरक्षा यंत्रणेची तपासणी वाढवण्याची मागणी एका वैमानिकाने केली होती. वैमानिकाने व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत उच्च न्यायालयानं आता सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश दिलेत. मराठवाड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रचंड घसरण झाली आहे. विद्यार्थ्यांना वाक्य वाचता येत नाहीये, तसंच काहींना 99 पर्यंतचं संख्या ज्ञानही नसल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या 29% विद्यार्थ्यांना मराठी सुद्धा वाचता येत नाही. अमरावतीच्या करीना थापाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. एका आगीच्या दुर्घटनेत करीनानं स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवलं होतं आणि त्याच शौर्याबद्दल हा तिचा गौरव केला जाणार आहे. 17 वर्षांच्या करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पुरस्कार दिला जाईल. सिंधुदुर्गात विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा भरणा नियमित न करणाऱ्या ग्राहकांना महावितरणनं झटका दिलाय. 645 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आलाय. जिल्ह्यात 75,193 ग्राहकांकडे 33 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील पानचिंचोली गावात चक्क रुग्णालयाला टाळं ठोकूनच डॉक्टर रजेवरती गेलेत. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे रुग्णालय बंद असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यामुळे अशा कामचुकार डॉक्टरांवरती तात्काळ कारवाईची मागणी होतीये. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला अभिनेता अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्यांनी 2 कोटींची मदत जाहीर केली आहे. संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2च्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरीत या महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटकही झाली होती. भारतीय संघाचा माजी कर्णधार MS धोनी ख्रिसमसच्या रंगात रंगलाय. त्यानं आपल्या कुटुंबासोबत हा सण जल्लोषात साजरा केलाय. लाडकी लेक झिवासाठी धोनी सॅन्टा क्लॉजही बनलाय. धोनीचे लेक आणि पत्नीसोबतचे हे फोटो सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतायत. वसईत ठिकठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सणानिमित्त ख्रिस्त जन्माचा देखावा साकारलाय. रंगबिरंगी सजावट करत अनेक ठिकाणी चलचित्र साकारली गेली आहेत. हे देखावे 31 डिसेंबर पर्यंत पाहता येतील. मराठवाड्यात आजपासून पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आज सकाळपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन झालं नसल्यानं पाऊस होण्याची चिन्ह आहेत. रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती सुद्धा शेतकरी व्यक्त करतायत. विदर्भातही आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये. यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय. 27 ते 28 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात गारपिटीसहच वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरातील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत नोंदवला गेलाय. बोरीवलीत हवेतील धुलीकणांचं प्रमाणही वाढलंय. पुण्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. नांदेड सिटी परिसरातील मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं होतं. शहरातील अनेक भागात आज सकाळपासूनच गारवाही जाणवतोय. सांगलीच्या वाळवा आणि शिराळा तालुक्यात वारणा पट्ट्यात धुक्याची चादर पसरली आहे. पहाटेपासूनच संपूर्ण तालुका धुक्यात हरवला होता. तर या धुक्याने काही काळ जनजीवनही विस्कळीत झालं. धुक्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार असं बोललं जात आहे. थंडीचा हंगाम सुरू असल्यानं नवी मुंबईतील APMC फळ बाजारात डाळिंबाची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यानं डाळिंबाचे दरही वाढलेले पाहायला मिळत आहेत. महिनाभरापूर्वीच 100 रुपये प्रति किलो दरानं विकले जाणारे डाळिंब आता 160 रुपये किलोनं विकले जात आहेत.
गुलाबी थंडीत बदलापूरमध्ये पोपटी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शेकडो बदलापूरकरांनी या पोपटीचा आस्वाद घेतला। शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपात असलेल्या या पोपटीचा खवय्यांनी यांनी मनमुराद आस्वाद घेतला। राजापूरमधील शेतकऱ्यानं 1 एकर कोथिंबीरवरती चक्क ट्रॅक्टर फिरवलाय। कोथिंबीर लागवडीसाठी 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च केला। मात्र पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3500 रुपयेच मिळाले। त्यामुळे राजेंद्र वाघ या शेतकऱ्यानं कोथिंबीरीवरती ट्रॅक्टर फिरवला। आणि आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात अगदी सविस्तरपणे। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती भार वाढलाय। आता हा भार कमी करण्यासाठी सरकार दारू विक्रीच्या धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळेच नवीन परवान्यांसोबत बियर शॉपीतही वाईन विक्री केली जाऊ शकते। मात्र यावरूनच विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवरती धरलंय। पाहूयात याच घडामोडी संदर्भातला हा खास रिपोर्ट। लाडक्या बहिणीचा भाऊ दारुडा, राज्यात दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये होणार वाढ, बियर शॉपिंगमध्येही वाईन विक्रीला परवानगी मिळणार। राज्यातील दारू विक्रीच्या धोरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। लवकरच दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये वाढ करण्यासोबत बियर शॉपिंगमध्ये वाईन विक्रीची परवानगी मिळू शकते। तसा प्रस्ताव उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांकडे ठेवण्यात आलाय। विशेष म्हणजे अजित पवारांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला असून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। 1972 सालापासून राज्य सरकारनं दारू विक्रीसाठी नवीन परवाने दिलेले नाहीत। या परवान्यांच्या हस्तांतरणासाठी खासगीत 10 कोटी रुपयांचे व्यवहार होतात। मात्र सरकारला हस्तांतरण शुल्कापोटी केवळ 1 कोटी रुपयेच मिळतात। सरकारनं दारू विक्रीचे परवाने द्यावेत यासाठी व्यावसायिक आग्रही आहेत। शिवाय बियर शॉपिंगमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याची मागणीही जोर धरतीये। या निर्णयामुळे वाईन उद्योगाला चालना मिळेल, तसंच राज्याच्या महसुलात लक्षणीय वाढ होईल असा प्रस्ताव सरकारी अधिकाऱ्यांनी अजित पवार यांना दिलाय। एकीकडे महसूल वाढीच्या दृष्टिकोनातून अजित पवार या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे याच प्रस्तावावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची संधी साधली आहे। लाडक्या बहिणींचे सत्ताधारी भाऊ आता राज्याला दारुडे बनवणार असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी हे लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत। दारू प्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार। लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन विजन यांचं दिसत आहे। म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडलाय। याशिवाय निधी अभावी राज्यात सुरू असलेल्या अनेक विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महसूल वाढीसाठी सरकार दारू विक्रीच्या धोरणात बदल करू शकते। मात्र तसं झाल्यास सरकारला लाडक्या बहिणींच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।